टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज नांदेडमध्ये आमचे दिवंगत नेते मामा येवले यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं इथे व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यांचा स्मृती दिन हा व्याख्यानमालेच्या रूपाने या ठिकाणी होतोय। या कार्यक्रमामध्ये माननीय गवई साहेबांच्या पत्नी श्रीमती कमलताई गवई साहेब पण आहेत, अनेक नेते या ठिकाणी येत आहेत। बाबासाहेब आंबेडकरांचा जो चळवळीचा वारसा आहे, हा वारसा जसा बॅरिस्टर खोब्रागडे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, BC कांबळे, भंडारे साहेब या नेत्यांनी तो चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम केलं। त्यांच्याच तालमीमध्ये शिकलेले, समाजकार्य पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणारे मामा येवले हे त्याच मुशीतनं तयार झालेले नेते होते। आणि या नेत्याने आयुष्यभर समाजाचं हित जपण्याचं काम केलं, बाबासाहेबांची चळवळ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। अशा या नेत्यांना आपण सुद्धा श्रद्धांजली वाहिली पाहिजे, कारण ह्या जुन्या जाणत्या नेत्यांनी समाजाचं हित बघण्याचंच काम केलं आणि मग आता ते राहिले नाहीयेत। त्यांच्या स्मृती आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यांचा आदर्श आहे, तो पिढी पुढच्या पिढीने घेतला पाहिजे। यासाठी अशा कार्यक्रमांना जाणं अगत्याचं आहे। त्या निमित्ताने त्यांना अभिवादन होईल आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी मी इथे आलो। साहेब, देशामध्ये महाराष्ट्राला एक वेगवेगळी ओळख आहे, वेगळ्या महापुरुषांचा वारसा या महाराष्ट्राला लागलेला आहे। सध्या परिस्थितीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आयुक्ताची हत्या झालेली आहे पोलीस तुकडीत, त्यानंतर मसाजूदचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे। पाठीमागे झालेले अनेक प्रश्न उकरून वेगवेगळ्या घटना घडत आहेत, एक वेगळा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये या घटना घडत आहेत, याकडे कसं पाहता तुम्ही? अत्यंत दुर्दैवी आहे सगळं। ज्या महापुरुषांनी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे या महापुरुषांनी या महाराष्ट्रालाच नव्हे देशाला एक वैचारिक आणि सर्व धर्म समभावाचा वारसा दिलेला आहे। तो वारसा ज्या पद्धतीनं महाराष्ट्र पुढे घेऊन चाललेला आहे, त्याला काळिमा फासण्याचं काम समाजातलेच काही समाजकंटक करत असतात। ते कधी धर्माच्या नावानं, कधी जातीच्या नावानं, कधी गुंडागर्दीच्या नावानं हे सगळं होत राहिलेलं आहे। याला आळा घालण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत असतो, परंतु दुर्दैवानं त्याची अंमलबजावणी होत नाही। त्यासाठी मग मोर्चे, आंदोलन वगैरे करावे लागतात। सोमनाथ सूर्यवंशी सारखा अत्यंत तरुण कार्यकर्ता, ज्याला पोलिसांच्या मारहाणीमुळे ज्याचा मृत्यू झाला, हे प्रकरण धसास लावण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन झाली। आता संतोष देशमुखांचं प्रकरण बघा की म्हणजे माणसं कुठल्या थराला जाऊ शकतात हे संतोष देशमुख यांच्या हत्येनं महाराष्ट्राला दिसलेलं आहे। काही ना काही निमित्त करून जातीयवाद कसा फोपवला जाईल, धर्मांध शक्ती कशा याला फूस लावण्याचा प्रयत्न करतील याची गॅरंटी आज राहिलेली नाही। आणि म्हणून सरकारनं या बाबतीमध्ये कडक पावलं उचलावी आणि काम करावं। कारण आतापर्यंत मी बघतोय, मी आता परवा माहिती घेतली, जो ह्याचा आमचा मागासवर्गीय कमिशन आहे, शेड्यूल कास्ट कमिशन, त्याच्याकडे माहिती घेतली तर त्याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 52 हजार ज्या ॲट्रॉसिटीच्या केसेस आहेत त्या पेंडिंग राहिलेल्या आहेत। महाराष्ट्र शासनाचा जो समाज कल्याण विभाग आहे तिथे माहिती घेतली तर तिथं अनेक केसेस पेंडिंग आहे, यांच्यावर कारवाई होत नाही। या केसेस वाढत चाललेल्या आहेत, परंतु त्याचं जे कन्व्हिक्शन रेट आहे
तो कन्व्हिक्शन रेट वाढत नाही. म्हणजे जो शिक्षा झाली पाहिजे ते दुर्दैवानं फार नगण्य प्रमाणात 2-3% होतं. हे ज्यावेळी 50-60-100% जाईल त्या दिवशी अन्याय अत्याचार या महाराष्ट्रातला थांबेल. आता या बाबतीमध्ये आता प्रचंड आंदोलन झालं. परभणीचे लोक पायी मोर्चा काढून नाशिक पर्यंत गेले. त्यांना आश्वासन दिलं 15 दिवसात आम्ही कारवाई करतो म्हणून सांगितलं. त्यामुळे त्यांनी मोर्चा नाशिक पर्यंत स्थगित केला. 2 महिने उलटून गेले, काही झालं नाही. शेवटी त्यांनी नाशिक पासून मुंबई पर्यंत सुरू केलं. त्यानं त्या मुलांच्या चेक नाक्यावर पोलिसांच्या गाड्या बोलून भरून त्यांना अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आमचे महापौर रवींद्र सोनकांबळे, आमचे भीमशक्तीचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी आहेत, ते होते. त्याच्यानंतर विजय वाकोडे आमचा नेता, त्यांचा मुलगा, म्हणजे चळवळीतले नेते सुद्धा अशा पद्धतीने आता आशिष वाकोडे होतेच. पण वाकोडे सारखा ज्याने आयुष्यभर चळवळ चालवली त्या ह्या प्रकरणामुळेच त्यांना हार्ट अटॅक आला. हे सगळं दुर्दैव आहे. सरकारने या बाबतीत कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी मी या निमित्तानं करत आहे. स्टँडअप कॉमेडी याच्यावर सरकार दबाव टाकते, मुख्यमंत्र्यावर त्यांनी कविता आणि सर इतर महापुरुषांवर टीका केली जाते, लिस्ट ऑफ केली जाते, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आणि इकडे पुण्यावर दबाव केंद्र. आपली लोकशाही फार मोठी आहे, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही. या लोकशाहीमध्ये इतकं सरळ हाताने सरकार सगळीकडे बघतंय, त्यातलेच हे प्रकार आहेत सगळे. इथं पाकिस्तान किंवा इतर जे डिक्टेटरशिप चालवणारे देश आहेत तिथे जाऊन बघा, चायनामध्ये जाऊन बघा. थोडं काय झालं की उचलला, घातली गोळी, गेला. आज काही हे जे इकडचे देश आहेत सगळे, इराण, इराक वगैरे ह्या साईडचे, तिथे तशाच प्रकारचं आहे. सौदी अरेबिया किंवा दुबई फार स्ट्रिक्ट कायदे आहेत तिथं. नुसते कायदे असून चालत नाही, त्याची अंमलबजावणी पब्लिक समोर केली जाते आणि त्यामुळे तिथं कुठल्याही गोष्टी शक्यतो घडत नाही. महाराष्ट्राची वाटचाल कशी चालू आहे? बडे नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस सोडून जातात. आता काय सगळ्यांची पोट भरलेली आहेत, पोट भरून झाली, त्यामुळे आता हात पुसायला ते गेले दुसरीकडे. अंशतः अनुदानित शिक्षकांचं आंदोलन चालू आहे. काही ठिकाणी आत्मदान करण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. ते म्हणतात की ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्या पगारी वाढत नाहीयेत. आणि दुसरा त्याने आरोप असा केला की खासदार आणि आमदारांच्या पगारी वाढत आहेत गरज नसताना. नाही, तो मुद्दा मी बघतो, अजून माझ्या समोर नाही आला, तर मी बघतो आणि शिक्षकांच्या साठी करू आपण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.